महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांकरता मतदान व्हायला अवघे आता काही दिवस शिल्लक आहेत। 15 तारखेला मतदान आहे, 16 तारखेला मतमोजणी। या निवडणुकांआधीच राज्यभरात एकूण 70 उमेदवारांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झालेली आहे। 70 ते 77 असे उमेदवार आहेत जे बिनविरोध निवडून आलेले आहेत। आतापर्यंत भाजपचे सर्वाधिक 44 उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत। त्या पाठोपाठ शिंदेंच्या शिवसेनेने दुसरा क्रमांक पटकावलेला आहे। शिंदेंच्या शिवसेनेमध्ये तब्बल 22 नगरसेवक बिनविरोध आलेले आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 उमेदवार बिनविरोध आलेले आहेत। बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये भाजपचे सर्वाधिक उमेदवार आहेत, त्या पाठोपाठ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 उमेदवार बिनविरोध आलेले आहेत। मालेगावमध्ये इस्लाम पार्टीचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आलेला आहे। राज्यातील इतर ठिकाणांची आकडेवारी पाहता महायुतीचं पारडं जड बघायला मिळतंय। आमचे प्रतिनिधी अजित यांच्याशी आपण अधिक बोलूया। अजित, महाविकास आघाडीच्या तुलनेमध्ये महायुतीमध्ये आणि विशेष करून भाजप आणि पाठोपाठ शिवसेनेमध्ये बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची संख्या अधिक आहे, काय सांगा? ज्या पद्धतीनं अर्ज मागे घेण्याचा सगळा दिवस जो होता याच्यामध्ये सर्वात जास्त उमेदवार जे आहेत ते युतीचे निवडून आल्याचे स्पष्ट होते। मुळात हे उमेदवार जे आहेत म्हणजे सगळ्या निवडणुका ज्या आहेत त्या लोकसभा, विधानसभा, त्यानंतर नगर परिषद, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि आता महानगरपालिका, त्या सगळ्या याच्यामध्ये एक आपल्याला प्रामुख्याने लक्ष घेतलं पाहिजे की अगदी मायन्यूट लेवलला, ग्राउंड लेवल पर्यंत जाऊन महायुतीने प्रत्येक उमेदवाराच्या बाबतीमध्ये काम केलं होतं आणि त्याचा परिणाम जो आहे तो आपल्याला दिसतोय की निवडणूकचा प्रचार सुरू होण्याआधी 70 उमेदवार जे आहेत ते महायुतीचे निवडून आलेले आहेत। त्यामध्ये कशा रीतीनं यांनी ह्या सगळ्या गणित आखले असतील किंवा कशा रीतीनं सामदाम दंडभेद वापरून आपले उमेदवार बिनविरोध निवडून आले असतील हे आता वेगळं सांगण्याची गरज नाही, कारण का लोकांना या बाबतीत माहिती आहे। पण मुळात मुद्दा हा येतो की अशा पद्धतीनं निवडणूक एकत्रित लढणं आणि अशा पद्धतीने लढवणं, यापेक्षा महत्वाचा मुद्दा येतो म्हणजे जे महाविकास आघाडी आपण म्हणताय किंवा महाविकास आघाडी म्हणून जे पक्ष सगळे एकत्र होते ते आज एकत्र आहेत का? आणि त्यांच्या सगळ्या एकत्रित नसल्यामुळे आणि त्यांचे एकाच वॉर्डामध्ये 2-2 ठिकाणी त्यांचे फॉर्म असतील किंवा एकाच वॉर्डामध्ये त्यांनी एकमेकांचे विरोधात अर्ज भरले असतील आणि शेवटच्या क्षणी त्यांना ते माघार घ्यायला लागले असतील, तर कुठेतरी कमजोर विरोधक, कमजोर रणनीती आणि कार्यकर्त्यांमध्ये जे उमेदवार आहेत त्यांच्यापर्यंत जे विरोधक आहेत विशेष करून। धन्यवाद अजित, माहिती दिली त्याबद्दल।